वेलकम टू अवर नेक्स्ट ब्लॉग. सो आज आहे संडे आणि आज मॉर्निंग कोण म्हणणार. गुड नाईट गाईज. झोपून जा तुम्ही, बघूच नका. सेंटेन्स तर ऐक नंतरच. आज आहे गुड मॉर्निंग. सॉरी अरे यार काय बोलतोय मी यार. आज आहे संडे मॉर्निंग. सो मित्रांनो गुड मॉर्निंग. संडे मॉर्निंगला असं वाटतं की यार काय ती बॅचलर लाईफ होती. दिवसभर झोपून राहायचं. बॅचलर लाईफ मध्येच जातो आता मी तुला. फक्त संडे मॉर्निंग साठी बोलतो. आपण इंट्रोडक्शन द्यायला स्टार्ट केलेला आहे. आम्ही इथे जास्त नाही टाइमपास करणार. सो आज आहे संडे मॉर्निंग. सो आम्ही आज डिसाईड केलेला आहे की आज संडेचा ब्लॉग काढूया. जे आम्ही करतोय ते काढू. आज खूप काही गोष्टी करायच्या बेसिकली. तुम्हाला माहिती पडेल पुढे जाऊन. पॅकिंग पण करायची आहे, पण ती पॅकिंग कसली करायची आहे ते तुम्हाला पुढेच सांगू आम्ही. आता मी सांगणार नाही. दॅट्स अ सरप्राईज फॉर यू अँड शिवानी. पण पॅकिंगचं नाव घेतल्यावर पण शिवानी खुश नाही आहे. ते तुम्हाला पुढे माहिती पडेल का नाहीये. आता मी चाललोय तयारी करून जिमला. संडेला आम्हाला जिमला घेऊन. तुम्हाला आठवतंय मित्रांनो, हिने म्हटलं होतं की माझं फिटनेस चॅलेंज चालू होणार आहे आणि हिचे फिटनेस चॅलेंज सांगतो. हिचा फिटनेस अच्छा तो ब्लॉग यायचाच आहे. पण तुम्हाला हा कारण की फिटनेस चॅलेंज फॉलो नाही करू शकत आहे ना. तरी मी तुम्हाला यामध्ये सांगतो की हिने जो आम्ही व्हिडिओ प्रिव्हियसली शूट केला होता तो टाकला नाही आहे, तो डिलीट केला आहे. बाहेर जाऊन मस्त खात आहे. मंडे टू फक्त थर्सडे जिम केलेली आहे. फ्रायडेला जिमला नाही गेलेली आहे. सॅटर्डेला पण नाही गेली. आणि संडेला माझं हिचं नाटकं चालू झालेले आहे की आज माझा रेस्ट डे. वाव शिवानी वाव वाव. फिटनेस करणार आहे. तो काय बोलले तो मी दाखवेल डायरेक्ट. मी बोलत नाही, मी डायरेक्ट दाखवेल. आणि संडेला कोण जिम जातो. मी पण वेट करते बघायला. मी पण वेट करतोय. हे सगळे लोक पण वेट करतात आणि ते पण मी पण वेट करतोय. गर्ल्स अँड बॉईज म्हणजे बॉईजला तर बॉडी बनवावं लागतं. तर ठीक आहे, तर रोज जातात. बट बॉडी बन रही है और घट भी रही है. बट मुलींना यार मला तर मेंटेन करायचं. प्लस फिगर प्रॉपर पाहिजे. सो मी 4 दिवस इट्स फाईन. मावशी आलेली आहे. आमची मावशी आलेली आहे. त्या मावशी ज्या आज संडे असून लवकर आलेल्या 8 वाजता आलेल्या. 8 वाजता बाप रे. मी तर मला तर बिलीव्हच नाही होत आहे. नाहीतर कधी कधी येतच नाही. न सांगता येत नाही. तुम्ही आमच्या रील्स वर बघू शकता. याच मावशी त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाक करावा लागतो. काय विसरली. हे तुझं काम आहे ऍक्च्युली. नाही म्हणजे हा तुला डब्बा इथे लिटरली फ्रायडे नाही थर्सडे पासून वेडनेसडे पासून पडला. एवढा डब्बा धुवून घ्यायला. चल ग जिमला चल ग. कर ग तयारी लवकर. कर तयारी कर. मी टॅटू काढणार होतो. असं जर तू टॅटू काढला असता तर तो ऑब्व्हियसली कपल टॅटू असता. ठीक आहे, कारण की मी कसं तुला सेपरेट टॅटू काढला नाही पहिला कपल टॅटू. तुला विचारलं होतं. मी ह्याला विचारलं होतं की माझं टॅटू काढ. हा नाही अजिबात नाही. आता हे अजिबात नाही. आता हे पूर्ण षडयंत्र मला समजून झाल्याशिवाय. षडयंत्र तयारी कर यार पटकन. सो मी असं म्हणत होतो की माझा हा जो आहे मला टॅटू काढायचा होता इथे फोरआर्म्सवर. बट गो कार्टिंगनी मला परमनंट टॅटू दिलेला आहे. बघा पूर्ण हात खराब करून ठेवला यार. शिवानी जिमला चाललोय यार. क्लबला नाही चाललोय आपण. प्लीज लवकर तयारी कर. सनस्क्रीन लाव. ठीक आहे, सनस्क्रीन हे लावावं लागतं. तू लावलं का पाहिजे सनस्क्रीन. तिच्या नंतर उठून माझे सगळे तयार झाले बघा. पोरगा आहे तू. अरे जिमला जायला काय पोरगा पोरगी आहे. सगळं माझं पावडर सब लावून झालेलं आहे. पॉन्ड्स पावडर जिंदाबाद. नाही तो फिर बेबी जॉन. चल ना भाई पटकन. आता वाजलेलं आहे 9:30 वाजून 10 मिनिटं. आता वाजलेलं आहे 9:30 आणि आमची जिम बंद होते 11 वाजता. मी तुला बोललेली 9:30. आता किती वाजलेले आहे. 9:30. बस झाली माझी तयारी. आपण निघाल थोडी नाही. मी माझ्या ह्याच्यावर आहे बरोबर. जे बोलली मी ते केलं. 9:30 वाजले आपण निघालो नाही अजून. 9:30 वाजता माझी तयारी होईल मी बोलली होती. बकवास नाही. तू व्हिडिओ रिवाइंड कर. बाय बाय गाईज. आणि बघ मी काय बोलली होती. 9:30 वाजता ही बकवास अशी चालू राहणार आहे. बाय बाय. कोण वेळ करत आहे चेतन. आता एका हातामध्ये कप, एका हातामध्ये पाणी, एका हातामध्ये काय किती करशील मल्टीटास्किंग. बेबीजला पाणी द्यावं लागतं शिवानी. बेबीज इम्पॉर्टंट आहे. आय एम बिंग अ गुड फादर. येस. कोणाचा मेकअप चालू आहे. मेकअप नाही आहे हात वर. हे बघ लाईट्स वगैरे बंद करावं लागतं. जायच्या आधी पंखे पण बंद करावं लागते. हे बघ मी मला माझ्या पप्पाची आठवण येत आहे. आणि
बस माझी तयारी झाली आहे आणि मग जायच्या वेळेस हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहा हे राहिलं ते राहिलं. नको करू, उलट असते आपल्यामध्ये. आता तुम्ही लिटरली घेतल्या व्हिडिओ त्याच्यामध्ये तू लेट केलेला आहे, मी नाही. चला तर चालायचं आता जिमला. आता काय विसरलायस तू? प्रोटीन बार ठेवलं होतं मी. म्हटलं ना रेडी आहे मी, रेडी आहे. विसरत तुला बाहेरचा प्रोटीन बार दिलं म्हटलं खायला, ठीक आहे मी शोधून माझ्यासाठी चालेल. फालतू गोष्टी बाबा हे सगळे फालतू गोष्टी माझ्यासोबत नको करू. प्रूफ आहे सगळे. आय एम फुल रेडी. प्लॅन प्रूफ आहे. प्लॅन आणि हा बघ प्लॅन मी थोडी म्हटलं होतं तुला. प्लॅन प्रूफ आहे तुझे. काय वाटेल फायनली मी दरवाजा थांबून ठेवला. चल चप्पल पण नाही घातली आहे यांनी. आता तू मला का बोललास की तू वेळ करत आहे? घे आता मग तुला प्रूफ देते मी. प्लॅन प्रूफ आहे तुझे सगळे. मी तुला म्हणलं चप्पल घालू नको. ओके प्लॅन प्रूफ कसे? प्लॅन प्रूफ आहे बघा. शिवानी स्टोन इथं विसरली आणि मला म्हणते लेट करते. वा 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 वा. स्टोल विसरली मग मी पाळली नाही. पाळली लिटरली पाळली. आता कोण लेट करत रे? कुठे पडली होती? तोंडात नको घालू कॅमेरा. आता कोण लेट करत सांग? मी बघा कसं चाललोय आणि ही बघा कसं चाललंय. हिने सनस्क्रीन पण लावली आहे बाय द वे. काय कामाची तुझी सनस्क्रीन जेव्हा ती सन पासून प्रोटेक्ट नाही करू शकत तुला. मी सनस्क्रीनला प्रोटेक्ट करत. वाव. म्हणजे 2000 रुपयाची सनस्क्रीन घ्या आणि त्याला प्रोटेक्ट करायला अजून एक हे घ्या. मला कार मध्ये आणायला पाहिजे. ठीक आहे मी तुझ्यासोबत पायी पायी येते. लिटरली घराच्या बाहेर काहीही असो घराच्या बाहेर असो बाजूला असो पण तू मला कारनी फिरवायला पाहिजे. थकलाय हा. जिम जातो आणि ह्याला दम लागलाय. 10 पायऱ्या सुटला होता. तू जिमला करतो. जिम जातो. सेव्हिंग माय एनर्जी फॉर लेग वर्कआउट. चल जाते अजून. चल मार. माझ्यावर तू ओरडली माझ्यावर शिवानी. ओरडली नाहीये, मार खाल्लाय जिम मध्ये. बॉटलनी मारलाय मित्रांनो मला. बॉटलनी मारलाय. कसं झालं वर्कआउट तुझं? शिट नको करू चेतन यार. लोक आता कोण? आता लोकांना दिसत का तुला? ठीक आहे माझ्यापासून ते वेगळं वाटणार. काय चालता पण नाही तुला एवढं वेग वर्क करतो तू आज. आता मला एकदम भारी आयडिया सुचली की जेव्हाही मला ह्याचा राग येणार तेव्हा मी याला काय करणार. काय केलं मी आता? चावली काय जोरात. तू किती जोरात चावली यार शिवानी. माझा राग तसा नाही जाणार चेतन. जर मला आता माझा राग शांत करायचा असेल तर माझ्याकडे एकच ऑप्शन आहे की मला तुला चावावं लागेल. कारण की तू त्याच्याशिवाय काही ऐकतच नाहीये यार. तू पाडला काहीतरी परत. पाडू दे अजून चालेल. मी मला डोकं नको सटकावू. इसके पहले की ये बोले की याच्या आधी की बोलणार की तू पकडत का नाही आहे. थँक्यू सो मच. दिस इज आय वॉन्ट. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट. की तू मी न काही बोल. हे जे तुझी ट्रिक आहे ना वेगळा टॉपिक फिरवू वाटेल की ओके आता ही आता विसरून जाणार. अगं पण नाही ग व्हिडिओ दिसला मला. कारण इकडे कॅमेरा ना इकडे जर पकडलं तर असं येणार बघ. समजलं? तर मग असा पकड. एवढा नाही का? कोणत्या कॉलेजमध्ये गेला होता तू बाय द वे? VGIT. दुखायचं माझं ते नको. अजून बरं वाटलं थोडं. आता मला रिलॅक्स वाटत आहे आणि आता मी माझ्या संडे साठी रेडी आहे. तुम्ही गाईस बघा आता हिच्यासोबत असं मी मारणार नाही. जा तू. का ओरडत आहे का माझ्यावर? नाही कुठे ओरड. जा तू. हाय गाईस. सो गाईज आता आम्ही तयारी केलेली आहे. मे बी आम्ही बाहेर जाऊ थोडंफार. वी डोंट नो. आम्ही आता जरा शूट करत होतो. पहिला पाऊस म्हणू शकतो याला आपण. आम्ही आता इकडे जाणार नाही तिथे कारण की ओला आहे. हो इकडनं चांगलं दिसत पण नाही.
पण तुमच्या बेबीजला पाणी भेटत आहे ते पण पावसाचं. शिवानी तुला याच्याबद्दल काय बोलायचं? शिवानी तू पहिला पाऊस नाही ऍक्च्युली, हा याच्याआधी बघायला आम्ही इथे नव्हतो. सुंदर वास येतो यार मातीचा. ओ भाई साहब तिकडे बघ काय आहे. भाई वारातून चालू झाली आहे. बंद कर बंद कर. भाई अंदर पाणी येतं ना. शिवानी बाळा काय हा तुझा खजाना ग? काय हा खजाना? आता आम्ही एक रील शूट केला गाईस आणि त्याच्यासाठी बघा शिवानीचा खजाना बघा तुम्ही कपड्यांचा. हे एक रूम आहे आणि हे पण एक रूम आहे. याच्यावरनं शिवानी कपडे उचलते घालते आणि परत तिथे ठेवून देते. साफ पण करते ते सांग ना. हा हे साफ पण करते गाईस. हे आमचं पूर्ण साफ असते. अच्छा हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे गाईस. मी हिला मदत करतो. मी खूप शिवानी मदत करतो. शिवानी मला लवकर म्हण. जबरदस्तीने आता मला म्हणायला लावत आहे. जबरदस्तीने नाही भाई हे करतो. मी तुला सिरियसली हेल्प करतो. मला नाही वाटत असं करतो यार. मी खूप छान नवरा भेटलो. बघाल आता किती करतो. हा सगळा कचरा शिवानी साफ करणार आणि मी व्हिडिओ बनणार आहे. थोडी पण हेल्प नाही करणार आहे का तू यार? नाही. असं नको बघ. चलो बाय गाईस. आता करूया आम्ही जेवण. चेतन तू भाजी गरम केली का? एक काम सांगितलेलं याला. का तू काम करत नाही चेतन? यार तू असं ट्रीट करते तुम्ही कामच करत नाही भाई. तू का सगळ्यात जास्त काम मीच करतो. पण तू का नाही करत काम? मेकअप बघ किती सुंदर जमलाय मला आज. छान दिसत. सुंदर दिसत. मेकअप जमलेला आहे. सुंदर तर दिसत. रोजच सुंदर दिसते तू बाय द वे. चला आता पटकन जेवण करूया. आता किती वाजले? आम्हाला जेवायला वाजले आहे. जळली नाही, थोडीशी जळली आहे. आता किती वाजले? लिटरली 3 वाजले आम्हाला जेवायला. सो आज आम्ही भरपूर मस्त मस्त शूट करून घेतलेला आहे आमचा आणि बघूया आता. चला ब्लॉग यार आम्ही ट्राय करूया. जेवण करा. चला जेवण. अरे चला वाढू वाढ बरं चेतन जरा माझ्यासाठी काम कर थोडीशा. काय काय वाढलं तुम्हाला? तुला आता भाजी दिली. हे आम्ही बीटरूटचा ज्यूस चालू केलेला आहे आणि जे खूप छान असतं स्किनसाठी. तुम्ही चेतनची स्किन बघू शकता किती ग्लो करत आहे. ही माझ्या प्रेमामुळे जास्त करत आहे म्हणा ग्लो. दॅट इज ट्रू. बट येस आम्ही आज आता ना एक वीक स्किन रुटीन काम नाही करत बेसिकली गाईज. जर तुमची वाईफ तुमच्या प्रेम करत असेल तर ते प्रेम स्किन रुटीन पेक्षा जास्त स्ट्रॉंग असतं. ओके सो एक वीक झालेला आहे आम्ही बीटरूटचा ज्यूस चालू केलेला आहे. हा खूप छान असतो स्किनसाठी. जर तुम्हाला रेसिपी करून माहिती करून घ्यायची असेल की आम्ही हा कसा बनवतो तर कमेंट आम्ही सांगूया आमच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये की आम्ही कसा बीटरूटचा ज्यूस बनवतो. हे तुला आता आम्ही बघणार आहे जेवण करता करता रोडीज आमचं फेवरेट. आणि आम्हाला रोडीज खूप दोघांना पण खूप जास्त आवडतं. मला ना खूप सगळे पिंपल येत आहे म्हणजे इथे इथे इथे. तर ते फक्त आणि फक्त आंब्यामुळे येत आहे. कारण की मी कैरी आणि आंबा दोन्ही खाते. पण मला रिग्रेट नाही आहे आणि मला पाहिजे पण नाही. म्हणजे आले पिंपल्स तर ठीक आहे 1-2 महिना मी कंट्रोल करेल. आंबा आणि कैरी बिलकुल नाही सोडू शकत. काय म्हणजे काय आहे कोणाकोणाला पिंपल्स नाही आहेत आंबा वगैरे खाऊन. मलाच येतात पण ठीक आहे. सो मी घातली आहे साडी. अप्सरा आई साहेब किती मस्त सनसेट आहे. सुंदर किती मस्त. शिवानी आज तू आणि सनसेट दोन्ही एकदम मस्त सुंदर दिसत आहे. आज म्हणजे मी रोज नाही दिसत का? म्हणजे तू रोज दिसते पण सनसेट आज मस्त दिसते. तू तर रोज दिसते. सुंदर सुंदर दिसत आहे शिवानी. सुंदर दिसत आहे. सुंदर दिसत आहे शिवानी. तू काहीतरी बोलवते. येस सो आम्ही केली आहे तयारी आणि आम्ही म्हटलं की एवढं सुंदर वातावरण आहे तर आम्ही थोडंसं बॉलिवूड मुवमेंट करूया. मी साडी घालते आणि आम्ही थोडंसं बाहेर जाऊया. सो आता आमचा बाहेर जायचा प्लॅन चालू आहे. पण बाहेर जाऊन काय करणार आहे वी डोंट नो. हा माहिती आहे आपल्याला काय करणार आहे ते आपण बाहेर गेल्यावर ठरवू की कुठे पहिले जायचं. किती सुंदर हवा आहे बघा बघा बघा. सुंदर
सुंदर दिसत आहे यार शिवानी, सुंदर दिसत आहे. कोण जास्त सुंदर दिसत आहे, तू मी की सनसेट? तू मी की तू? तू मी की साडी? तू. म्हणजे साडी माझी सुंदर नाही दिसत आहे? साडी तुझ्यावर सुंदर दिसत आहे. नाही दिसत आहे का मग सुंदर साडीमध्ये? साडी तुझ्यावर सुंदर दिसत आहे ना. साडीमध्ये मी नाही का सुंदर दिसत आहे? साडीमध्ये तू छान दिसत आहे. साडी नाही चांगली दिसत आहे. अबे यार तू सुंदर दिसत आहे ना यार. चलो चलो बाहेर जाऊया. बाय. माझी साडी दाखवून दे ना एकदा पूर्ण प्रॉपर. नाईस एफर्ट्स चेतन, व्हेरी गुड. बाय. गेस व्हॉट, आम्ही कुठे आलो असणार? आम्ही आलेलो आहो त्यांना कसं माहिती? शिवानीच्या एक्स रूममेट कडे, म्हणजे लग्नाआधी जिथे राहायची शिवानी तिच्या रूमवर. सो ही शिवानीची रूम होती लग्नाआधीची. सुंदर बाल्कनी आहे. सुंदर बाल्कनी आहे ना. आपण रूम ओनरचं तर हेच नाही घेतलं रे परमिशन रूम टूर दाखवायचा. आम्ही तुम्हाला नंतर दाखवू कारण की त्याला तयारी करते. आता तुम्ही फक्त माझ्या सुंदर बायकोला बघू शकता. तिचं रिॲक्शन इतकं होतं ना मला बघितलं. शिवानीचं ते प्रियंकाचं रिॲक्शन इतकं मस्त होतं, म्हणजे मला असं वाटतं की चेतननी पण नाही दिलं एवढं चांगलं रिॲक्शन मला बघून जेवढं प्रियंकाने चांगलं दिलंय. काही बोलतोय, दिस इज ट्रू. काही बोलतोय. दिस इज ट्रू. मी आतावर तुम्हाला म्हटलं की सुंदर नाही बायको. आणि प्रियंकाने आम्हाला वेलकम ड्रिंक दिलेली आहे विच इज व्हेरी व्हेरी हेल्दी आणि मला खूप जास्त आवडली आहे. त्यामुळे आता मी पण हे रोज पिणार. आम्ही नाही मीच पिणार कारण की तुझ्याकडनं काही नव्हतं. थँक्यू. सी यू ॲट द नेक्स्ट डेस्टिनेशन. तुम्हाला वाटत असेल की एवढी साडी वगैरे घालून कुठे निघाली आहे, तुम्ही गेस करा आणि कळत राहा. तुम्हाला ते 2 मिनिटांमध्ये माहितीच पडून जाणार. माहितीच पडेल. ये मेरी फ्रेंड जिसने आपने अभी यार हिंदी में क्या बोलता है गाइस मुझे मराठी नहीं आती है. हेलो आई एम फ्रॉम हरियाणा. येस. तर ही ती आहे जर जे मला फॉलो करतात पर्सनल पेजवर त्यांनी आमचे रील्स बघितले असणार. आम्ही डान्सचे रील्स टाकलेले आहे. तर ही माझी आहे एक्स रूममेट बट फ्रेंड. तू एक्स वर एवढा पॉज का घेतला? तू एक्स वर एवढा पॉज का घेतला जीवाला? मला सुचलं नाही. तू एक्स वर एवढा हा पॉज नेहमी जलस होतो माझ्या या फ्रेंड पासून. माहिती नाही का पण होतो. दॅट इज ट्रू. का होतो? बट हमारा प्यार देख के होता है वो जेलस. हटाओ. कम ऑन. ठीक है चलो अभी हम जा रहे हैं मंदिर में, थोड़े दर्शन करके आते हैं. मी आलेलो आहे शिवानी. वो स्टोरी नहीं बताऊं. बहुत सुंदर मंदिर. भाई आम्ही या मंदिर मध्ये आलोय. प्रियंका आम्हाला घेऊन आली ऍक्च्युली. थँक्यू प्रियंका, थँक्यू सो मच. इतकं सुंदर मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे. बाप रे. गार्डनकडे घ्यायला गेलो की तुलाच घ्यावं वाटतं यार. इथं ये ना चालत. नको करू, मंदिरात आलोय आपण. दिसतं ना असंच. सुंदर है यार, बहुत ही प्यारा है प्रियंका, बहुत प्यारा है भाई. सो गाइज आता सो आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे डोसाई. तिथे आम्ही आलो आहे साऊथ इंडियन डोसा खायला. साऊथ इंडियन खायला आज सगळं प्लॅन आमचा प्रियंकाने केलेलं आहे. आमचा प्लॅनिंग मॅनेजर आमची आज. लेट्स सी ना. कसं आहे? थोडंसं असं जळलंय, थोडं जाडलंय. मला भूक लागली आहे. तुला आता डोसा आलेला होता बरं, चांगला आहे. ठीक आहे, चांगला होता, खाऊन घेतला असता. थोडा याने वापस पाठवला कारण की जळलाय बोलला. आता भूक लागली आहे, काय करणार? ते असं ना एक घास खाल्ल्यावर अजून जास्त भूक लागते, तसं झालंय आता माझ्यासोबत. खूप भूक लागली आहे. कधी येणार आता? हे फायनली मला भूक लागली आहे आणि मला खाऊ पण नाही भाई. मला भूक लागली आहे. खा बाबा खा. दुसरं
आता दुसरा आम्ही ऑर्डर केलेला आहे स्पंज डोसा, तो ट्राय करूया. खूप भूक लागली आहे. यावेळेस नाही जळलेलं आहे, ते भी खा रहा है. कोई किसी को टाइम नाही, इतना भूक लगा है. ओके सो आता आम्ही आलोय घरी एक सुंदर टाइम स्पेंड करून. खूप थकलो आहे. शिवानी खूप जास्त थकली आहे. झोपणार आहे. मला आता एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे, जे तुम्हाला मी स्टार्टिंगला म्हटलं होतं ब्लॉगच्या, की आम्हाला पॅकिंग करायची आहे बेसिकली. आम्हाला नाही आला. आता मी तर झोपणार आहे, मी काय पॅकिंग वगैरे नाही करू लागणार. मला हेल्प नाही करणार असेल तू. सो आता बेसिकली लिटरली असं झालं की लागणार आहे त्याला. मला पण असं वाटतं की मला ब्लॉग पण एडिट करायचं अगदी ती काम आहे. सो आता पॅकिंग होणार आहे स्टार्ट. अँड द सरप्राईज बट नॉट सो सरप्राईज की मी चाललोय उद्या गोवाला. ठीक आहे, बट शिवानी घरी 1 वीक साठी आणि मला सोडून जातोय. याला सांगा की मला सोडून नको जाऊ गोवा. मला सोडून लिटरली गोवा जातोय हा. आणि असं 1-2 दिवसासाठी पण नाही, 1 वीक साठी मला जावं लागणार मित्रांनो, कारण की माझं काम आहे गोवाला. असं कुठलं काम आहे भाई? आमच्या ऑफिस वाले आम्हाला लोणावळ्याला घेऊन जातात. सो ठीक आहे, आता मी करणार पॅकिंग. पॅकिंग नंतर हा ब्लॉग इथेच एंड होणार बेसिकली. सो आता पॅकिंग कशी होणार ते वगैरे आम्ही काही दाखवणार नाही. सो बेसिकली हा एवढा दाखवायसारखं काही नाही आहे. बस ते लवकर नाही, लवकर ये. हा लवकर रे. चेतन मला सरळ आहे, मी तुला हे करू दे. तुम्हाला राग दिलेला आहे. अरे यार. सो आमच्या रिलेशनशिप मध्ये हे मी रूल काढलेला आहे की जेव्हा पण मला राग येईल याचा, तर मला लवकर राग दूर करण्यासाठी मी याला चावत जाणार. किती दुष्ट आहे बाई तू. कारण की तू ऐकशील माझं, मग त्याच्यानंतर ऐकतच नाही. आता हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करूया, कारण की आता मी तर झोपणार आहे आणि चेतर करणार आहे पॅकिंग त्याच्या गोवाची. आणि येस, आय थिंक मला वाटतं नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट सॅटर्डेलाच होईल किंवा संडेला, कारण की तोपर्यंत तर चेतन आहे नाही. बट येस, टिल देन बाय अँड गुड नाईट. नॉट बाय. लाईक करा मित्रांनो, कमेंट करा, शेअर करा, मोस्ट इम्पॉर्टंट, आणि आम्हाला खूप जास्त सपोर्ट करा. आणि तुम्हाला जर आमची रील्स वगैरे बघायची इच्छा झाली असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर शोधू शकता @inseparablejourney. येस, ठीक आहे. सो दॅट्स इट. आमचा हा ब्लॉग इथेच एंड होणार. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. येस. सुपर.